find the acute angle. Find acute angle between the lines. Between the lines. Find the acute angle between the lines. 3x minus y equal to 4 and 2x plus y equal to 3. Two x 3x minus y equal to 4 आणि 2x plus y equal to 3. सुरुवातीला काय करतो आपण, दोन्ही लाईन जे असतील त्या दोन्ही लाईनच्या वरून स्लोप फाइंड आउट करतो आपण. स्लोप साठी मग एक एक लाईन घेऊया. फर्स्ट लाईन जी आहे ती सुरुवातीला घेऊया, जी 3x minus y equal to 4 आहे. आता या लाईन मधून आपल्या लाईन वरून स्लोप फाइंड आउट करण्यासाठी आता पहिली लाईन आहे तर पहिला स्लोप म्हणून m1 घ्यायचा. फॉर्म्युला तोच -a/b which is equal to minus value of a is -3/-a minus 3/-1. okay, minus 3/-1 minus 3/-1 y चा कोएफिशिएंट -1 आहे. सर मायनसला मायनस कॅन्सल. 3/1. Value is 3. Okay, means value of therefore म्हणतो एखाद्या मी therefore value लिहा m1 equal to 3. m1 equal to 3. हा झाला पहिल्या लाईनचा स्लोप. आता सेम दुसरी लाईन ही आपल्याला घ्यायची आहे. दुसरी लाईन आहे 2x plus y equal to 3. आता सेकंड लाईनच्या स्लोप साठी आपण m2 घेणार. सेकंड लाईन आहे म्हणून m2. फॉर्म्युला तोच -a/b. मायनसला मायनस आहे असा a ची व्हॅल्यू 2 आहे डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू म्हणजे काय नाही म्हणजे तिथं 1 असतं, म्हणजेच त्याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -2. म्हणजेच m2 इक्वल टू आपल्याला मिळालं -2. m1 is 3, m2 is -2. हे कशावरून, तर स्लोप फाइंड आउट करायच्या प्रोसिजर वरून आपण फाइंड आउट केलं. दोन्हीही लाईनचे स्लोप मिळवले सुरुवातीला आपण, आणि एकदा का स्लोप माहिती झाले का आपण ॲक्यूट अँगलचा तो फॉर्म्युला लिहायचा आणि सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे थीटा इक्वल टू ह्या आता खाली ॲक्यूट अँगल न म्हणता डायरेक्ट जरी म्हटलं आपण थीटा इक्वल टू तरी चालतं. थीटा म्हणजे ऍक्च्युअली तो ॲक्यूट अँगल असतो. टॅन इनव्हर्स मॉड्युलस काय फॉर्म्युला सांगा बघू. m1 - m2 हा अपॉन 1 plus m into m2. m1 equal to m2. m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. हा आपला फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला आता व्हॅल्यू टाकायच्या आहेत m1 आणि m2 च्या, जे आपण आत्ताच फाइंड आउट केलेल्या व्हॅल्यू आहेत बघा. m1 म्हणजे 3 आहे, m2 म्हणजे -2. 3 आणि -2 दोन्ही व्हॅल्यू टाकूया. m1 च्या ठिकाणी 3 मायनस m2 च्या ठिकाणी हे -2. तसंच खाली 1 प्लस m1 च्या ठिकाणी 3 इंटू m2 च्या ठिकाणी -2. हे फक्त -2 टाकताना मात्र ब्रॅकेट टाकायचं नेहमी तिथं.
जिथं जिथं मायनस साइन आपण टाकत असतोय तिथं तिथं लक्ष ठेवायचं, ब्रॅकेट टाकायचे, म्हणजे आपलं साइन चुकणार नाहीये. नाहीतर ब्रॅकेट नाही टाकलं का आपलं साइन त्या ठिकाणी चुकतं आणि आपलं आन्सर जे असेल ते इनकरेक्ट आहे. त्यामुळं इथं -2 जे दोन्ही ठिकाणी होते, दोन्ही ठिकाणी आपण इथंही आणि इथंही ब्रॅकेट टाकले. आणि आता एक एक स्टेप आपण सिम्प्लिफाय करूया. tan इनवर्स मॉड्युलस इन ब्रॅकेट, हे सांगा वरचं कॅल्क्युलेशन. 5 3 मायनस मायनस म्हणजे फाईव्ह प्लस 5. वरचं कॅल्क्युलेशन येईल 5. 1 हे 3 इंटू -2 किती येतो? -6 मायनस म्हणजेच हे आणि बाहेरचा प्लस मिळून हे झालं -6. बाहेर एक प्लस आहे, आतमध्ये मायनस आहे. प्लस इंटू मायनस म्हणजे ते झालं -6. म्हणजेच आपल्याला मिळालं 5/1 - 6. आता 1 - 6 ची व्हॅल्यू किती असते? थीटा tan इनवर्स मॉड्युलस वरती आहे 5 डिवायडेड बाय खाली काय आलं 1 - 6 म्हणजे -. आणि आता आपण यामध्ये भाग कशाचा जाईल हो? 1 5 चा भाग म्हणजे 5 ला कॅन्सल होईल. 5 न 1 चा भाग गेल्यानंतर 5 एके 5 या पद्धतीनं 5 ला 5 सेम अपॉन सेम कॅन्सल. आणि आपल्याला थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस सर्व कॅन्सल झाल्यानंतर तिथं राहतं काय हो? 1 आणि निगेटिव्ह साइन सुद्धा तिथं राहणार आहे. निगेटिव्ह साइन कशाला कॅन्सल झाले का ते? नाही सर. नाही झाले. त्यामुळं निगेटिव्ह साइन सुद्धा आपल्याला इथं मिळालं. tan इनवर्स मॉड्युलस -1. मायनस जरी डिवाइडला असतं तरी आपण ते न्यूमरेटरला एक व्हॅल्यू आले तर त्या ठिकाणी देणार आहे आपण. 5 ला 5 कॅन्सल, आपल्याला मिळालं tan इनवर्स मॉड्युलस 1 and therefore theta equal to tan इनवर्स. आता मॉड्युलस काढून टाकताना आपण काय करतो? इथे ब्रॅकेट टाकतो आणि मॉड्युलस निघून जाताना ते काय होतो? -1 चं +1 बरोबर आहे, +1 होतं tan इनवर्स 1. आणि ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू शकता. tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती असते? 45 डिग्री. बरोबर आहे, 45 डिग्री. टेबल मध्ये तुम्ही चेक करू शकता कोणत्या अँगलचा टॅनचा रेशो हा 1 असतो बघायचा आहे आपल्याला. कोणत्या अँगल साठी असतो रेशो टॅनचा 1? 45 डिग्री. 45 डिग्री साठी असतो. म्हणजेच त्याचा अर्थ tan इनवर्स 1 म्हणजेच 45 असतं. 45 डिग्री हे आपलं आन्सर आलं. 45 वरती डिग्री लिहा किंवा आहे असं 45 लिहिलं तर चालेल. तुम्ही फक्त टॅनचा तो रो बघायचा. tan 0 म्हणजे 0 आहे. परत tan 30 म्हणजे किती आहे? किती व्हॅल्यू आहे tan 30? 1/√3. tan 45 म्हणजे किती व्हॅल्यू आहे? 1. आणि tan 60 √3. टेबल नाही का तुमच्याकडे? ते आहे, लिहून काढायला पाहिजे तुम्ही ते वहीमध्ये एका ठिकाणी. त्यासाठी तर तो टेबल टाकला होता आपण. त्या पद्धतीने या व्हॅल्यू थोड्या चेक करायच्या. कोणत्या अँगलचा रेशो 1 येतोय बघायचा इथला. मग लक्षात येते की tan 45 ची व्हॅल्यू 1 येते. मग ही व्हॅल्यू म्हणजे 45 व्हॅल्यू असते. अशा पद्धतीने आपण इनवर्स काढू शकतो. किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करायचा असेल तर कॅल्क्युलेटरवरती tan इनवर्स ऑप्शन आहे, त्यामध्ये 1 टाका, आन्सर येईल आपलं.
समजलं हे? हो सर. अँगल ॲक्यूट अँगल हो सर. सुद्धा एक्झाम्पल विचारली जातात, त्यामुळे व्यवस्थित बघा सर्वांनी ते. ठीक आहे. आता अजून एक प्रॉब्लेम बघूया. फाइंड द अँगल बिटवीन द लाइन्स. फाइंड अँगल बिटवीन द लाइन्स x minus 2y plus 5 equal to 0 and 7x plus y minus 10 equal to 0. 7x plus y minus 10 equal to 0. आता दोन्हीही लाईन साठी आपण सुरुवातीला स्लोप काढूया. क्वेश्चन लिहून झाल्यानंतर सुरुवातीला ज्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्या दोन लाईन्सचे दोन स्लोप फाइंड आउट करूया. या पहिली लाईन x minus 2y plus 0 फाइंड आउट करा सर्वांनी. Therefore पहिल्या लाईनचा स्लोप m1 इक्वल टू मायनस a अपॉन b हा त्याचा फॉर्म्युला. तर प्रोसिजर तुम्हाला माहिती झाली. मायनसला मायनस आहे असं. x चा कोएफिशियंट म्हणजे a असतोय आणि y चा कोएफिशियंट म्हणजे b असतोय. तो असेल इथं -2. x आणि y चे कोएफिशियंट जे आहेत a आणि b ते आपण त्यामध्ये पुट अप केले. मायनसला मायनस तेवढं इथं कॅन्सल होईल आणि आपल्याला व्हॅल्यू मिळेल इथं 1/2. म्हणजे m1 इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1/2. पहिल्या लाईनचा स्लोप आपल्याला मिळतोय 1/2. आता सेम आपल्याला दुसरी लाईन ही काढायची आहे. तर दुसरी लाईन आपल्याला दिलेली आहे 7x plus y minus 10 equal to 0. यावरून मग m2 इक्वल टू फॉर्म्युला घेऊया. फॉर्म्युला तोच असतो -a अपॉन b इक्वल टू मायनस a ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशियंट 7 आहे. y चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू आहे 1. म्हणजे किती आली व्हॅल्यू इथं -7. -7. म्हणजे therefore खालील्या m2 इक्वल टू मिळाला आपल्याला -7. m1 is 1/2, m2 is -7. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आणि या दोन व्हॅल्यूचा यूज करून ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. की जो फॉर्म्युला आहे थीटा इक्वल टू tan इनव्हर्स मॉड्युलस त्या फॉर्म्युलीमध्ये व्हॅल्यू टाकायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. मग करूया आता. स्लोप फाइंड आउट करून झालं सर्वांचं? ओके. मग खाली थीटा इक्वल टू tan इनव्हर्स मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 into m2 हा फॉर्म्युला आपला. थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. आता या फॉर्म्युलीमध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. m1 ची व्हॅल्यू किती काढली आपण
1/2. आपण 2 ची व्हॅल्यू -7. -7. 7. मग व्हॅल्यू टाका 1/2 मायनस -7 डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 म्हणजे 1/2 इंटू -7 tan इनवर्स मॉड्युलस 1/2 मायनस म्हणजे ते 7 -7 झालं आणि 1 प्लस 1/2 इंटू -7 फक्त प्रत्येक ठिकाणी आपण व्हॅल्यू टाकल्या. आता सिम्प्लिफाय करूया. आता एक स्टेप tan इनवर्स मॉड्युलस हे 1/2 आहे वरती, हे मायनस काय होईल हो? प्लस प्लस 7. आता या 7 ला डिवाइड ला काय नाही म्हणजे इथं काय असतो? म्हणजे हे टाकून द्या म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. 1/2 हे मायनस मी इथं +7 केलं आणि +7 ला खाली 1 घेऊया, कारण 2 रॅशनल नंबर असतील तर आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. म्हणून त्याला ऍडजस्टमेंटच्या ठिकाणी तिथं खाली 1 दिलं. आता खाली 1. आता ही प्लस व्हॅल्यू आहे, सॉरी ही प्लस व्हॅल्यू आहे आणि मायनस व्हॅल्यू आहे. मग प्लस आणि मायनस सुरुवातीला इथं काय होईल हो? मायनस होईल. 1 इथं मायनस होईल. आता हे 7 आणि हे 2 हे डिवाइडला आहे आणि 7 हे अंशामध्ये, त्यामुळे 7 आणि 2 मध्ये जे डिवाइड होतंय ते डिवायडेशन आता याचा भाग जाईल कशाचा? नाही जाणार भाग कशाचा. 2 आणि 7 ला कशाचा भाग जातोय? नाही सर. मग आहे असं लिहायचं 7 इंटू 1 हे जे आहे ते तेवढं करून टाकायचं. काय येईल 7 इंटू 1? -7 आणि डिवायडेड बाय 2 आहे असा इथला 2 ला 2 आहे असंच. फक्त हे वरचं जे 7 आहे ते 1 इथं मल्टिप्लाय केलं, ऑलरेडी मायनस आपण इथं ऑलरेडी घेतलेला आहे, त्यामुळे परत तिथं वरती मायनस येणार नाही. त्यामुळे इथं मिळालं काय? 1 - 7/2. लक्षात येते सर्वांचे हे -7/2 कसं आलं ते इथं? हो सर. हा हे लिहिलं मायनस इंटू प्लस मायनस 7 इंटू 1 7 डिवायडेड बाय 2 आहे असं. आता इथं सुद्धा आपल्याला हा मॉड्युलस कंप्लीट केला. इथंही एक नंबर जो आहे तो आपला नॅचरल नंबर आहे आणि एक नंबर जो आहे तो रॅशनल नंबर आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन करताना 1 ला डिवाइडला काय घ्यावं लागेल? इथं 1. 1 ला डिवाइडला 1 घ्यायचा, म्हणजे आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येत असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन त्यावेळी आपल्याला करता येतं. हे स्टेप सर्वात महत्वाची आले लक्षात. हे 1/2 मायनस +7 केलं आणि डिवाइडला काय नाही म्हणजे इथं 1 घेतलं या ठिकाणी. डिनॉमिनेटरला हे +-7/2 इथं मिळालं. आता इथे 1 ला डिवाइडला काय नाही म्हणजे 1 घेतलं आणि आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग नेक्स्ट स्टेप करूया आता. थीटा इक्वल टू tan इनवर्स इन मॉड्युलस, बघा 1 इंटू 1 किती येणार? 1. 7 इंटू 2 14. डिवाइड आहे 2 इंटू 1 2. डिवायडेड बाय 2 झालं. म्हणजे वरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या पद्धतीने मिळेल. 1 इंटू 1 प्लस 7 इंटू 2 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 प्लस 14 डिवायडेड बाय 2 आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मिळेल. ते इथं लिहूया 1 प्लस 14 डिवायडेड बाय 2
हे न्यूमरेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मिळालं. बरोबर आहे. हे आणि हे मल्टिप्लिकेशन केलं. आता डिनॉमिनेटरचं ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सांगा काय येईल? 1 into 2. 2 परत मध्ये साइन कोणता आहे? मायनस. आणि 7 into 1 मायनस. 7 आणि खाली 2 into 1 2. म्हणजेच काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये? 1 into 2 2, 7 into -1 जे आहे ते 7 आणि डिवायडेड बाय 2. 2 - 7 upon 2 मिळालं आपल्याला. इथं मिळालं काय? 2 - 7 upon 2. कम्प्लीट. तर कसं येते? काय झालं? डिवाइडला 2 कसं येते? क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/2 अधिक 3/4 असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन रॅशनल नंबरची ऍडिशन काय असते? पहिला याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 1 into 4 अंशामध्ये 4 आला, प्लसला प्लस, 3 into 2 6 आणि डिवायडेड बाय 2 जे डिनॉमिनेटर आहेत क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना त्या दोन्हीचा गुणाकार खाली करायचा. 4 2 8. ही आपली रॅशनल ऍडिशनची मेथड आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड ही रॅशनल ऍडिशनची. यानुसार हे 2 into 1 हे खाली डिवाइडला आलं आणि तिथेही आपल्याला 2 into 1 न्यूमरेटर मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आलं. म्हणून इथं डिवायडेड बाय 2 मिळालं. आता सिम्प्लिफिकेशन करतोय. थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस 1 + 14 वरती काय येईल? 15. 15 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 - 7 म्हणजे 5 -5 upon 2. -5 upon 2. ही ऍडिशन 15 मिळाली, ही ऍडिशन -5 मिळाली. बाकी आहे असंच लिहिले आपण. हे फक्त सिम्प्लिफिकेशन करतोय आपण. आता 15 लाही डिवाइडला 2 आहे आणि -5 लाही डिवाइडला 2 आहे. ज्यावेळी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येक ठिकाणी डिवाइडला सेम ज्यावेळी टर्म असते त्यावेळी त्या दोन्ही टर्म जर सेम असतील तर ते एकमेकाला काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे A/B आणि C/B असेल तर B ला बी कॅन्सल होतं आणि राहतं फक्त A/C राहतं आपल्या या रूल नुसार. सेम असलेल्या व्हॅल्यू गेट कॅन्सल करायच्या, पण ते प्रत्येकाच्या डिवाइडला, वरतीही डिवाइडला 2 आहे, खाली डिवाइडला 2 आहे म्हणून कॅन्सल होत. आणि आता राहील काय मग? थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस 15 upon -5. tan इनवर्स मॉड्युलस 15 upon -5. आता इथं भाग कशाचा जाईल? 5 3 चा जाईल. म्हणजे therefore theta equal to tan inverse मॉड्युलस -3 मिळेल आपल्याला. 5 ते 1 15, पण निगेटिव्ह साइन मात्र तिथलं आहे असं राहील. त्यामुळे tan इनवर्स -3 झाला आणि therefore tan इनवर्स ऑफ -3 चं मॉड्युलस काढताना इथं काय होईल? +3. हेच आपलं आन्सर. आता tan इनवर्स 3 त्याची व्हॅल्यू कुठं आहे का हो टेबल मध्ये आपल्याला? टॅनच्या रेशो मध्ये तिथं नाही व्हॅल्यू तिथं. त्यामुळे आपण ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट तो अँगल स्टँडर्ड अँगल मिळत नाहीये, म्हणून मी काय केलं? हेच आपलं आन्सर म्हणून ठेवलं. हेच आपलं फायनल आन्सर म्हणून ठेवतोय. किंवा तुम्ही tan इनवर्स 3 कॅल्क्युलेटर वरती करू शकता. तुम्हाला पॉइंट मध्ये आदले स्टँडर्ड अँगल सोडून कोणती तरी दुसरी एखादी व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप केली तरी चालते. tan इनवर्स 3 ची जी व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेट वरती ती तुम्ही पॉइंट मध्ये येत असेल तर पॉइंट मधली व्हॅल्यू त्यामध्ये लिहू शकता ऑर म्हणून खाली.
लक्षात सर्वांच्या हे सिम्प्लिफिकेशन. हो सर. हो सर. त्या पद्धतीने आपण ॲक्यूट अँगल फाइंड आउट करतोय. आता काही एक्झाम्पल मध्ये अजून एक एक्झाम्पल द्या. काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इक्वेशन न देता डायरेक्ट ते स्लोपच दिले जातात. म्हणजे तुम्हाला स्लोप काढत बसायची गरज नाही. आता त्या पद्धतीचे एक एक्झाम्पल घेतोय बघा. तशा पद्धतीने आलं तर डायरेक्ट आपण लिहिणार फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स whose slopes हॅलो सर. are. हा सर मला बँकेत जायचं सर, मी लेफ्ट हो का? find the acute angle between the lines whose slopes are √3 and 1/√3. √3 and 1/√3. हे दोन स्लोप तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहे. म्हणजे m1 ची व्हॅल्यू √3 दिली आहे, m2 ची व्हॅल्यू 1/√3 दिली आहे. म्हणजे लाईन वरून जे स्लोप काढत होतो ती प्रोसेस, ती स्टेप आपली इथंच ऑलरेडी झालेली आहे. आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहून त्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. लिहून झाले का सर्वांचं हे क्वेश्चन? हो सर. हो सर. सुरुवातीला मग गिवन व्हॅल्यू लिहूया. गिवन m1 इक्वल टू √3 अँड m2 इक्वल टू 1/√3. पहिली व्हॅल्यू m1 म्हटली, दुसरी व्हॅल्यू m2 म्हटली. तुम्ही m1 m2 चेंज केलं तरी चालतं. m1 1/√3, m2 √3 असं म्हटलं तरी चालतं. आता फॉर्म्युला लिहूया. थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. हा फॉर्म्युला त्याचा. मग व्हॅल्यू टाकूया. tan इनवर्स मॉड्युलस m1 ची व्हॅल्यू आहे √3, m2 ची व्हॅल्यू आहे 1/√3 अपॉन 1 प्लस इथं ही m1 ची व्हॅल्यू आहे √3 इंटू m2 ची व्हॅल्यू आहे 1/√3. कंप्लीट ब्रॅकेट. फक्त व्हॅल्यू टाकलाय. m1 m2 आपल्याला इथं डायरेक्टच दिलेला आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट त्यामध्ये पुटअप केली. आता फक्त इथं डिनॉमिनेटरची टर्म बघा. या टर्म मध्ये आपल्याला डायरेक्ट कॅन्सलेशनची एक स्टेप इथे बघा. काय होईल हो इथं कॅन्सल? √3 ला √3, एक न्यूमरेटरला √3, एक डिनॉमिनेटरला √3, ते एकमेकाला कॅन्सल होतील. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये इथं काय मिळेल फक्त आपल्याला 1 प्लस 1. मिळालं. आता न्यूमरेटर मध्ये या √3 ला पहिला जो √3 आहे त्या √3 ला काय नाही, म्हणजे इथं डिवाइडला काय असेल हो? 1. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे √3 न √3 ला मल्टिप्लाय करायचं, 1 न 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि डिवायडेड बाय 1 इंटू √3 करायचं आपल्याला. म्हणजे हे आता √3 इंटू √3 किती मिळेल व इथं? √9. √9 म्हणजेच 9चं वर्गमूळ किती असतं? 3 असतं. तर 9 म्हणजे 9चं वर्गमूळ घेतल्यावर परत रूट कशाला घेताय तिथं? सर हा रूट निघून जाईल. म्हणजे √3 इंटू √3, 3 इंटू 3 खाली 9 झालं. √9 म्हणजे 3. किंवा लक्षात ठेवायचं √x इंटू √x हे मल्टिप्लिकेशन असेल तर रूटला रूट हे निघून जातं स्क्वेअर मध्ये आणि फक्त x व्हॅल्यू राहते. हा आपला रूलच आहे. √2 इंटू √2 2 झालं. √3 इंटू √3 3 झालं. √4 इंटू √4 4
√10 व्हॅल्यू झाली. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू लिहितो. मायनस हे 1 × 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय त्या दोन्हीचा गुणाकार किती असेल? 1 × √3 चा √3 √3 आला. म्हणजेच आपल्याला यामध्ये मिळेल सिम्प्लिफिकेशन. पुढे येतोय बघा. देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस हे √3 × √3 म्हणजे 3 होतं, मायनस 1 डिवायडेड बाय √3 आणि पूर्ण डिवायडेड बाय तिथं 1 + 1 होतं. हे आपण याच्यावरून लिहिलं, हे सिम्प्लिफाय केलं आपण इथं. √3 ला √3 कॅन्सल करून खाली 1 + 1 आलं. केल्यानंतर आपल्याला इथं 3 - 1/√3 आलं. मग देअरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस 3 - 1 म्हणजेच 2 2/√3 डिवायडेड बाय 2. परत काल सांगितल्याप्रमाणे रूल, न्यूमरेटरला a/b आणि डिनॉमिनेटर मध्ये फक्त c आहे. त्यावेळी आपण या दोन्हींचा गुणाकार करत असतो खालच्या. म्हणजे इथं काय येईल? थीटा इक्वल टू 6 tan इनवर्स 2 हे 2 आणि √3 एक रूट मध्ये आणि दुसरं रूटच्या बाहेर आहे, असं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का? नाही. नो सर म्हणजेच ते आहे असं लिहायचं. 2 × √3 आहे असं लिहायचं आहे आपल्याला. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मग असे √3 आणि √3 दोन्ही रूटच्या नंबर होते, त्यामुळे ते रूट निघून गेलं, मल्टिप्लिकेशन मधलं 3 राहिलं. पण इथं मात्र 2 आणि √3 आहे असं लिहिलं. आता यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये काय कॅन्सल होईल? 2 ला 2 कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजेच राहील काय इथं मग? √3 बघा परत एकदा काय राहील tan इनवर्स मॉड्युलस मध्ये? √3 हा 1/√3 रे, ते √3 डिवाइडला आहे. डिवाइडला असेल तर फक्त √3 आपण कसं म्हणू शकतो? न्यूमरेटरला केल्यानंतर तिथं 1/√3 हेच √3 न्यूमरेटरला असतं तर आपण √3/1 म्हणजे फक्त √3 म्हटलं असतं. पण डिनॉमिनेटरला रूट असेल तर मात्र आपण त्याची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू सिम्प्लिफिकेशन मध्ये थीटा इक्वल टू tan इनवर्स मॉड्युलस 1/√3 म्हणणार आहे. आता मॉड्युलस निघून गेल्यानंतर काय राहिलं हो इथं? प्लसची व्हॅल्यू प्लसच राहील, प्लसची व्हॅल्यू प्लसच. आणि tan इनवर्स 1/√3 ची व्हॅल्यू सिन्स ब्रॅकेट मध्ये टेबल बघा म्हटल्यास टेबल मध्ये कोणता अँगल हा 30 डिग्री 30 डिग्री. हा सॉरी 1/√3 tan 30 म्हणजे 1/√3 असतं. हे टेबल मध्ये आपल्याला दिसतंय तिथं. मग याचाच अर्थ tan इनवर्स 1/√3 ची व्हॅल्यू किती असेल इथं? मग 30 डिग्री 30 डिग्री. थीटाची व्हॅल्यू मिळाली 30 डिग्री. तर त्या टेबल मध्ये व्हॅल्यू नसेल तर मी आहे असं इथं ठेवलं असतं, तेच आपला आन्सर म्हणून ठेवला असतं. पण इथं आपल्याला मिळालंय tan इनवर्स tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 हे माहिती आहे आपल्याला टेबल मधून, म्हणून आपण थीटाची स्टँडर्ड व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही 30 डिग्री. म्हणजे दोन ॲक्यूट अँगल लाईन ज्या आहेत त्यामधला जो ॲक्यूट अँगल आहे त्याची व्हॅल्यू आहे अँगलची 30 डिग्री. येते लक्षात ये सर्वांच्या? हो सर
हो सर. ओके, या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम बघितले. Sorry. आता ॲक्यूट अँगल पॉइंट झाल्यानंतर आपला तिसरा पॉइंट आपण बघणार आहे. सर्वांनी लिहून घ्या. तिसरा पॉइंट बघणार आहे तो आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स between point and line. Perpendicular distance between point and line. म्हणजेच एक डायग्राम काढतोय बघा. ही एक लाईन आहे, एल लाईन. इथे एक पॉइंट आहे वरती, आणि या पॉइंट मधून जी परपेंडिक्युलर व्हॅल्यू जी आहे या लाईन पर्यंतची, हा पॉइंट आहे, याला आपण P ऑफ x1 y1 हा पॉइंट म्हणतो. हा x1 y1 पॉइंट आहे, आणि या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c. डायग्राम काढा वाटल्यास तुमच्या लक्षात येईल. एक लाईन स्ट्रेट लाईन आहे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, जनरल स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. त्या स्ट्रेट लाईनच्या कोणत्या तरी एका साईडला वरच्या साईडला असेल किंवा खालच्या साईडला असेल, कोणत्या साईडला असेल, एक पॉइंट आहे, पॉइंट आहे. त्या पॉइंटचं त्या लाईन पर्यंत मला डिस्टन्स काढायचं असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर मी त्या P पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर त्या लाईन वरती टाकलाय, आणि हे जे डिस्टन्स आपल्याला, हे डिस्टन्स जे मिळालेलं आहे ते डिस्टन्स म्हणजे आपलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, आणि त्याला मी परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणून त्याला नोटेशन देतो P. P हे नोटेशन देतो वाटल्यास परपेंडिक्युलर डिस्टन्स साठी. डायग्राम काढली सर्वांनी? हो सर. हा, आता त्याच्या खाली लिहून घ्या. जे दिले ते फक्त लिहायचं आहे आपल्याला, आणि त्याचं फॉर्म्युला लिहूया. इफ P of x1 y1 is any point and ax plus by plus c equal to 0 is a line P of x1 y1 is any point. हे डायग्राम मध्ये फक्त लिहिलंय. एक पॉइंट आहे, एक लाईन आहे, तर देन डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे त्यामधनं. देन परपेंडिक्युलर डिस्टन्स of a point, perpendicular distance of a point P from the line, म्हणजेच त्या पॉइंटचं त्या लाईन पासूनचं डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द लाईन, त्या लाईन पासूनचं पॉइंटचं डिस्टन्स is given by फॉर्म्युला आहे P equal to मॉड्युलस, फॉर्म्युला प्रत्येकाने लक्षात ठेवा, A
x1 plus b y1 plus c. c डिवाइड बाय रूट मध्ये आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर डिवायडेड बाय हा आपला फॉर्म्युला. परपेंडिक्युलर डिस्टन्स b इक्वल टू ax1 प्लस by1 प्लस c. आता आपण हे लक्षात कसं ठेवू शकतोय, ही व्हॅल्यू म्हणजे काय असतं, आपलं इक्वेशनच आहे ऍक्च्युली, बरोबर आहे. ax प्लस by प्लस c हे जे इक्वेशन आहे हेच आहे तिथं वरती, फक्त त्यामध्ये x च्या ठिकाणी काय आहे x1 आहे, y च्या ठिकाणी काय आहे y1, एवढंच चेंज आहे. हे x1 आणि y1 म्हणजे तो दिलेला सर पॉइंट तुमचा असतो. आवाज रिपीट येत आहे. रिपीट येतोय का? हा सर. हो हा चेक करा येतोय का आता? हो सर येतोय. ओके, म्हणजे वरती असणार आहे ax1 प्लस by1 प्लस c, म्हणजे हा जो हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये ठिकाणी सर x1 रिपीट y1 येत आहे तुमचा आवाज. अजून येतोय का? ठीक आहे. बघा हे जे डिस्टन्स होतं p इक्वल टू मॉड्युलस ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, म्हणजे आपले ax प्लस by प्लस c मधले आता डिवाइडला जे रूट आहे, आपलं इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे. आता a आणि b च्या व्हॅल्यू म्हणजे काय असतं व x आणि y चे कोएफिशियंट असते, म्हणजे ही यातील a ची व्हॅल्यू आणि यातील b ची व्हॅल्यू, या दोन्हीही व्हॅल्यू इथं टाकायचे आहेत आपल्याला, म्हणजे a चा वर्ग प्लस b चा वर्ग करायचा, म्हणजे या दोन व्हॅल्यू तिथं टाकायचे आणि या पूर्ण इक्वेशन मध्ये इथं जो एक पॉइंट टाकला का न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर मध्ये पॉइंट टाकायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर करायचा, आणि या दोन गोष्टी केल्या का आपल्याला त्याचं डिस्टन्सेस मिळून जातं. फॉर्म्युला लिहिला सर्वांनी? आता एक्झाम्पल वरून क्लिअर होईलच. फॉर्म्युला लिहिला? हो सर. हो सर. एक्झाम्पल लिहा मग लक्षात येईल. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, find the length of perpendicular on the line 3x plus 4y minus 5 equal to 0 from point आहे 3, 4 फ्रॉम पॉइंट 3, 4. म्हणजे त्या अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक लाईन दिली जाते आणि एक पॉइंट दिला जातो. इथं आपल्याला इक्वेशन काढायचं नाहीये, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. आपल्याला इक्वेशन काढायचं नाहीये तर डिस्टन्स काढायचं आहे, लेंथ काढायची आहे. लेंथ म्हणजे डिस्टन्स आहे, त्यामुळे त्यामध्ये कन्फ्युजन कुणीही करायचं नाहीये. इक्वेशन काढायचं असतं तर आपण याचा स्लोप काढून आपण त्या स्लोप पॉइंट फॉर्मचे इक्वेशन आपण त्याचे एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले आहे. पण इथं त्या पद्धतीनं न बघता आपण इक्वेशन न फाइंड आउट करता पॉइंट
आणि ती लाईन यामधलं डिस्टन्स जे आहे त्या फॉर्म्युलीनं ते डिस्टन्स फाइंड आउट करणार. त्यासाठी मी सुरुवातीला दिलेलं इक्वेशन लिहितो. सर्वांनी इक्वेशन लिहा. 3x प्लस 4y मायनस 5 इक्वल टू 0. आता या डिस्टन्सच्या प्रॉब्लेम मध्ये इक्वल टू 0 असाच प्रॉब्लेम इथं पाहिजे. जर इक्वेशन 3x प्लस 4y इक्वल टू 5 जर आला असेल तर त्याला अशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं? हे प्लस 5 लेफ्टला आल्यानंतर काय होतं? मायनस आणि 0 करून घ्यायचं. म्हणजे इक्वल टू 0 करून ते घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचा. इथं ऑलरेडी त्याच पद्धतीने आहे, त्यामध्ये करायची काही गरज नाही आपल्याला. आता x चा कोएफिशियंट म्हणजे काय असतो? इथं 1 a b बरोबर आहे का? हो सर. प्लस by प्लस c हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट. x चा कोएफिशियंट a, y चा b आणि कॉन्स्टंट c हे आपण त्याला मानतोय. तसंच इथं लिहिलं मी. आणि c म्हणजे काय असेल हो? -5. a झाला 3, b झाला 4, c म्हणजे -5. मग आपण आता फॉर्म्युला लिहूया. p इक्वल टू फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा ax1 सॉरी अजून आपल्याला पॉइंट एक राहिला लिहायचा आहे तो. त्याच्यात पुढं पॉइंट लिहा. पॉइंट कोणता दिलेला आहे आपल्याला? 3, 4. 3, 4 हा पॉइंट दिलेला आहे की ज्यामध्ये 3, 4 व्हॅल्यू म्हणजे ही x1 व्हॅल्यू आणि ही y1 व्हॅल्यू. 3, 4 म्हणजे x1 y1 ची व्हॅल्यू. मग आता फॉर्म्युला लिहूया हा ax1 प्लस b y1 प्लस c डिवाइडेड बाय रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला. सर्वांनी तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहा. फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट म्हटलं जातं. त्यावेळी तो फॉर्म्युला या पद्धतीने असतोय. ऑप्शन बघायचा आणि त्याला आपण करेक्ट आन्सर म्हणून देऊ. झाला फॉर्म्युला लिहून. हो सर. आता सॉल्व्ह करण्याच्या मेथड मध्ये प्रत्येक वेळी आपल्याला इथं आता a ची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू या 5च्या 5 व्हॅल्यू टाकायच्या प्रत्येक ठिकाणी पॉइंट बघून हे करत बसायची गरज नाही. काय करायचं बघा, आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे वरचं 3x प्लस 4y मायनस 5 या इक्वेशन मध्ये जिथं x आहे तिथंच तेवढं ही x1 ची 3 व्हॅल्यू टाकायची आणि जिथं y आहे तिथं 4 टाकायचा. हे ऑटोमॅटिक हे इक्वेशन a च्या ठिकाणी 3 आहे, b च्या ठिकाणी 4 आहे, c च्या ठिकाणी -5 आहे. हे चेंज करायची काही गरज आहे का आपल्याला इक्वेशन मधनं? नाही. फक्त xy च्या व्हॅल्यू या पॉइंट वरून आपल्याला टाकायचे. म्हणजे प्रत्येक वेळी a काय आहे 3 आहे, x1 काय आहे 3 आहे, b काय आहे 4 आहे, असं करत बसायची काही गरज नाही. म्हणजेच आता काय केलं बघा, हे इक्वेशन घेतो मी 3 इंटू फक्त x ची व्हॅल्यू किती टाकणार आपण 3 बरोबर आहे, प्लस 4y आहे, 4 आहे असा y ची व्हॅल्यू किती टाकणार 4 बरोबर आहे, y ची व्हॅल्यू 4 आणि हे -5 पुढचं आहे असं 3 इंटू x च्या ठिकाणी 3 y च्या ठिकाणी फक्त 4 बाकी आहे असं इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता रूट मध्ये खाली
रूट मध्ये मात्र ए चा स्क्वेअर आणि बी चा वर्ग आपल्याला टाकावा लागेल. टाकूया आता ए चा वर्ग आणि बी चा वर्ग. ए म्हणजे किती आहे? 3. 3 चा वर्ग प्लस बी म्हणजे 4. 4. 4 वर्ग. म्हणजे नेहमी स्क्वेअर करताना ब्रॅकेट टाकत चला, कारण निगेटिव्ह साइन आला तर स्क्वेअर हा ब्रॅकेट मध्येच पाहिजे. लक्षात आलं व्हॅल्यू कशा पुटअप केल्या तर मी हो सर. इक्वेशन मध्ये एक्स वाय व्हॅल्यू फक्त टाकली, खाली ए चा वर्ग बी चा वर्ग ते रूट मध्ये लिहिलेला आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर वरती डायरेक्ट करू शकता. 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 किती येतो कॅल्क्युलेटर वरती करा. 11. हम्म 9 आणि 16 25 वजा 5 किती आहे? किंवा कॅल्क्युलेटर वरती करा. सर 20. 20 येणार. आणि खाली आता रूट मध्ये बघायचं. रूट मध्ये हे 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर हे ऍडिशन किती येते बघा. हे 9 आणि 16 किती येणार ऍडिशन? हे डायरेक्ट करायचं. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 9 आणि 16 ची बेरीज 25. 25. 5. म्हणजेच इथं आपल्याला मिळेल, खाली लिहायचं. नेक्स्ट स्टेपला P इक्वल टू मॉड्युलस मध्ये वरती आपल्याला 20 मिळालं, खाली मिळालं रूट मध्ये 25. Therefore मॉड्युलस 20/25 चं रूट काय असतो? 5. 5. परत P इक्वल टू 20/5 म्हणजेच 4. 24 झालं. आता इथं मॉड्युलसचा अर्थ काय? निगेटिव्ह साइन असेल तर पॉझिटिव्ह करायचंय. ऑलरेडी इथं पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणजेच P ची व्हॅल्यू मॉड्युलस काढून टाकायचं. फक्त काय असेल? 4 असेल. बरोबर आहे का? 4. लेंथचं डिस्टन्स हे काहीतरी त्याला युनिट असतं. इथं आपल्याला सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं नाहीये. दिलेलं नसेल तर आपण त्याला युनिट लिहित असतोय. म्हणून P इक्वल टू डिस्टन्स काय झालं त्याचं? 4 युनिट झालं. काय झालं डिस्टन्स? 4 युनिट. परत एकदा बघा, दिलेली लाईन ही जी लाईन दिलेली इक्वल टू 0 च्या फॉर्मॅट मध्ये केलं. दिलेला पॉइंट लिहिला 3, 4. फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन काय आहे? मॉड्युलस ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला की ज्यामध्ये हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये x आणि y या दोन्हीही व्हॅल्यू आपण 3 आणि 4 जे आहे ते आपण यामध्ये पुटअप केलं या इक्वेशन मध्ये आणि न्यूमरेटर लिहिला. डिनॉमिनेटर मध्ये रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 4 यांचे स्क्वेअरची ऍडिशन. हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती फास्ट होईल. हे सुद्धा कॅल्क्युलेशन आपण करू शकतो लगेच, किंवा एक एक स्टेप जरी करत गेला तरीही चालतं. आणि इथं मिळालं 20/√25 आणि 20/√25 म्हणजे 5. सिम्प्लिफिकेशन केलं 4 आलं आणि 4 युनिट म्हणजे आपलं आन्सर जे